हे आता आपण चाललो आहे ला कोरोना सिटीमध्ये. माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता की एक टर्मिनल आहे, जिथे इकडच्या छोट्या छोट्या गावामधनं काही लोक शॉपिंगसाठी म्हणजे शॉपिंग त्यांचं माल विकायला घेऊन येतात. ते तुम्ही इकडे जाऊन शॉपिंग करू शकता. पण सध्या करोना आणि ह्याचं वावर अजून असल्यामुळे सध्या ते बंद आहे. तर हा एरिया आहे शॉपिंगचा. तुम्ही बघू शकता काही ठराविक दुकानं ओपन आहेत, पण रिस्ट्रिक्शन असल्यामुळे कोरोनाचं अजून काही चालू नाही आहे जसं पाहिजे तसं. तर आपण बघू शकता आपण आतमध्ये आलेलो आहे. इथे एकदा तुम्हाला वरतून दाखवून आणतो. वरती इथे तुम्ही बघू शकता जसं आपल्या इंडियामध्ये PVR आणि असे जे थिएटर्स असतात तसं इथेही थिएटर आहे. त्याचं नाव आहे कांतोन सिनेज. इथे मस्त तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता असे ऑनलाईन, किंवा असे इथे काउंटर्स आहेत तिकीटचे. तिकीट काढून तुम्ही इथे पिक्चर बघू शकता. सध्या इथे हे पिक्चर लागलेले आहेत, स्पायडरमॅन, किंग्समॅन आणि हा ओता आकाशादी मियेजा एक स्टोरी आहे. चला तर मग आपण पुढचे काही सेक्शन बघूया. तुम्ही पाहू शकता इथे सगळ्यांच्या फेसवर अजून मास्क आहेत, कारण सध्या ओमायक्रॉन म्हणजे करोना जरी संपलं असेल तरी ओमायक्रॉनचं वावर आहे आणि सध्या इथे तो वाढत चाललेला आहे थोड्या प्रमाणात. तर त्यामुळे इथे मास्क तोंडाला लावणे हे अजून कंपल्सरीच आहे. आपण बघू शकता भरपूर एरिया बंद आहे. तर आपण पाहू शकता स्पेन कसा आहे, पूर्ण सिस्टमॅटिक सगळं आहे इथे. हा आहे कसिनो अटलांटिको. स्पेनला कोरोनाच्या पोर्टवरचा सगळ्यात जवळचा म्हणजे शिपवाल्यांना सगळ्यात जवळचा असा मोठा कसिनो आहे हा. आणि हा ॲक्च्युली आहे हॉटेल युरोस्टार अटलांटिको. हे हॉटेल अटलांटिको म्हणून आहे, युरोस्टार अटलांटिको. तिथे हा कसिनो आहे. कसिनो तो डिवाइड आहे, पूर्ण बेसमेंटमध्ये त्यांचा तो कसिनो आहे. पुढे जाऊया आपण.
शकता इकडूनही आपल्याला शिपवर जायचा रस्ता आहे, पण मी तुम्हाला ह्या मॉलमधनं आत्ता जस्ट फिरवून आणलेला आहे, म्हणून मी तुम्हाला असं थोडा फिरवून आणलेला आहे. स्पेन हे मित्रांनो फिरण्यासाठी खूप मस्त शहर आहे. भले तिथे तुम्हाला करन्सी युरोमध्ये खर्च करावी लागते, इंडियासाठी तरी म्हणजे माझ्या मतेनुसार तरी स्पेन हे खूप फिरण्यासाठी मस्त आहे. म्हणजे बरीच अशी ठिकाणं आहेत, जसं तुम्ही गोवाला एन्जॉय करता तसं तुम्ही स्पेनलाही एन्जॉय करू शकता. जसं तुम्ही पाहू शकता आयडानोवाचा फॉरवर्ड पार्ट कसा आहे ते. तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या बोट पण आहेत, या लोकांच्या प्रायव्हेट बोट आहेत. जसं आपला गेटवे ऑफ इंडियाला बोट्स असतात, फेरी बोट, तशा या नाही आहेत. तुम्हाला बघून असं वाटलं असेल, पण ह्या इकडे राहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या प्रायव्हेट बोट आहेत. आणि ह्या इथे ज्या उभ्या आहेत लाल कलरमध्ये, या फेरी बोट्स आहेत. नुकताच क्रिसमस संपलेला आहे मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता इथे काही डेकोरेशन पण केलेलं आहे, जे लायटिंगवालं डेकोरेशन आहे, स्पेशली क्रिसमस आणि न्यू इयरसाठी केलेलं आहे. थोड्याच वेळात त्याच्या लाईट्स पण चालू होतील, अंधार जसा जसा पडेल तसा त्याच्या लाईट्स पण चालू होतील, तर तुम्हाला तेही बघायला मिळेल नंतर. ते पाहू शकता जसं छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत, कॉफी शॉप आहेत. एन्जॉय करायला खूप मस्त आहे इथे. आता आपण जाऊया थोडा शॉपिंग एरियामध्ये. तुम्हाला मी बाहेरून दाखवतो इथे शॉप्स कसे आहेत, प्राइजेस कशा आहेत. खूप जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत मित्रांनो, पाहू शकता अशा दगड मातीमध्ये बनवलेल्या आहेत. तर ही आहे शॉपिंग स्ट्रीट लाकोर्नाची. इथे तुम्हाला सगळं काही मिळेल. सगळं काही म्हणणार म्हणजे अगदी शूज क्लोथ्सपासून लहान मुलांच्या सगळ्या इक्विपमेंट्स इथे पाहू शकता. एक आपला म्युझिशियन मस्त म्युझिक वाजवतो आहे. ते असेही तुम्हाला इथे मिळतील सगळे बघायला. चला आता आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला अजून काही शॉपिंग दाखवतो इथे.
हे पाहू शकता तुम्ही इथे शूजचं पूर्ण शूजचं दुकान आहे. 30% डिस्काउंट चाललेलं आहे सध्या इथे. अशी तुम्ही रोड शॉपिंगही करू शकता इथे. हे आहे छोटं कॉफी शॉप. ते ब्रेड केक आणि हे सगळं तुम्हाला मिळेल. सगळ्या दुकानात इथे मित्रांनो डिस्काउंट सध्या चालू आहे क्रिसमस आणि न्यू इयरचा. हे पाहू शकता मोबाईल आणि त्याच्या कव्हरसाठी शॉप आहे. मोस्ट ऑफ इथे शूज आणि थंडी असल्यामुळे आता सध्या थंडीचे कपडे विकत आहेत तिथे सगळे. हे लेडीज शॉपिंगचे शॉप्स आहेत तिथे. जसं मी मगाशी सांगितलं होतं तसं तुम्ही पाहू शकता अंधार पडत आलेला आहे आणि इथे स्ट्रीटवर ही लाईटिंग केलेली आहे. वरती बघू शकता तुम्ही लाईटिंग ऑन झालेली आहे, त्यामुळे जरा मस्त वातावरण झालेलं आहे. आणि अशी तुम्ही स्ट्रीट शॉपिंगसुद्धा करू शकता. €3 तुम्हाला इथे खायला प्यायलाही मिळेल. इथे पाहू शकता तुम्ही. स्पेन म्हटलं की फुटबॉल नक्कीच आलं. तर इथे फुटबॉलची शॉपिंग करायची असेल तर हे फुटबॉलचं शॉप आहे. तिथे तुम्हाला सगळे फुटबॉलचे किंवा आणि कुठल्या स्पोर्ट्सचे तुम्हाला इक्विपमेंट्स आणि कपडे मिळतील. सॉव्हिनियर शॉप आहे. हे आहे होम डेकोर, म्हणजे घर जर तुमचं सजवायचं असेल तर ते सामान मिळेल तुम्हाला. असे बरेच इथे शॉप्स आहेत मित्रांनो की तुम्ही इथे आलात की तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल की मी काय शॉपिंग करू आणि किती शॉपिंग करू. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत इथे. हे बघा मित्रांनो, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं इकडचे रेट खूप म्हणजे खूपच कमी आहेत. तुम्ही बघू शकता म्हणजे अगदी टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, शूज, जॅकेटपासून तुम्हाला सगळं मिळेल. अगदी €3 ते €15-20 मगाशी म्हटल्याप्रमाणे ही पाहू शकता तुम्ही क्रिसमसची डेकोरेशन. रोडवर सगळीकडे डेकोरेशन तर केलेलीच आहे, पण तसंच हे एवढं मोठं क्रिसमस ट्रीसुद्धा इथे लावलेलं आहे स्पेनमध्ये.
मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे, आपण आत्ता ज्या स्ट्रीटवरनं आलो होतो ती स्ट्रीट बघा लाईटिंगमुळे कशी दिसते आहे. इंडियामध्ये तुम्ही मोस्ट ऑफ काही मॉलमध्ये मँगो हे शॉप बघितलं असेल, तसंच इथेही मँगो म्हणून आहे. पाहू शकता केवढं मोठं शॉप आहे मँगो. आता आपण जाऊया पुन्हा आपल्या शिपकडे. पण शिपकडे जाताना मी तुम्हाला इकडचं गार्डन आणि किड्स प्ले एरियासुद्धा दाखवू इच्छितो. जे लोकांना अशी मनात इच्छा असते की आपल्या इकडचे गार्डन, आपल्या इथे किड्स प्ले एरिया असे असतात, बाहेरगावचे कसे असतील, तर मी ते तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही पाहू शकता इथे रोड क्रॉसिंग करायला सुद्धा खूप सिस्टीम आहे. जोपर्यंत तुमचा सिग्नल दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ नाही शकत. जसं आता हा सिग्नल पडलेला आहे. तर मित्रांनो, हे आहे एक छोटंसं गार्डन आणि किड्स प्ले एरिया. तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ. सगळी लहान लहान मुलं खेळत आहेत, तिथे मजा करत आहेत. तसंच हा एक छोटासा स्टेज आहे जिथे कधी कधी काही इव्हेंट्सही होतात. आणि मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हेच आहे ते कॅसिनो अटलांटिको. हा स्टॅच्यू तुम्ही पाहू शकता.